तर भावांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की मी औंढा नागनाथ मधला आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मध्ये स्थापित आहे। तर भावांनो, चला तुम्हाला दाखवूया। भावांनो, अवकाशामध्ये त्रिशूळ तयार झालेले आहे। भावांनो, शंकू तयार झाल्यासारखं वाटत आहे मला। भावांनो, लोकांचे रिॲक्शन बघा, सगळेजण ड्रोन करती बघत आहेत, बघून घ्या। भावांनो, हे बघू शकता तयार झालेली आहे महादेवाची पिंड। भावांनो, आता तर खूपच सुंदर असं बघायला मिळत आहे ड्रोन शो। भावांनो, हे विना तयार झालेला आहे। भावांनो, डमरू। तर नमस्कार भावांनो बहिणींनो, मी दिनकर डवले तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, हे बघू शकता, हे आहेत कॅमेरामॅन, तर हे माझे सर्व फॅन देखील आहेत, सबस्क्रायबर देखील आहेत। तर भावांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की मी औंढा नागनाथ मधला आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मध्ये स्थापित आहे। तर भावांनो, चला तुम्हाला दाखवूया। तर भावांनो, आज महाशिवरात्री देखील आहे आणि त्याच नंतर दुसरी गोष्ट म्हणजे की भावांनो, आमच्या औंढा तालुक्याची यात्रा देखील आहे आणि बघू शकता इतकी सारी पब्लिक आलेली आहे, खूप पब्लिक आलेली आहे भावांनो। तर बघू शकता भावांनो, इतकी सारी गर्दी आलेली आहे। हे बघा, इकडे पण गर्दीच आहे, इकडे पण गर्दीच आहे आणि हे आहे 8वे ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग। इथून लोक दर्शन घेऊन येत आहेत भावांनो, बघू शकता इकडून सर्व पब्लिक दर्शनासाठी जात आहे भावांनो मंदिरामध्ये। बघा भावांनो, तुम्ही फक्त पब्लिक बघा, नुसती पब्लिक, सगळीकडे पब्लिकच पब्लिक आहे। बघू शकता इतकी सारी पब्लिक दर्शन घेण्यासाठी आलेली आहे नागनाथाचं आणि हे सकाळी 4 वाजल्यापासून आलेले आहेत आणि संध्याकाळी खूप उशीर होईपर्यंत ही गर्दी राहते भावांनो दर्शनासाठी। मी पहिल्या वेळेस भावांनो आलेलो आहे जत्रेला, ते देखील मंदिरामध्ये। आज आहे महाशिवरात्री। तर भावांनो, मला इथं माझे सबस्क्रायबर देखील भेटलेले आहेत, माझे फॅन देखील भेटलेले आहेत, बघू शकता। तर भावांनो, यांना मला भेटून खूप आनंद झाला आणि भावांनो, चला आता तुम्हाला बाकीची जत्रा दाखवूयात। इथं बघू शकता भावांनो, एक त्रिशूळ बसवलेली आहे, तर यावर्षीच बसवलेली आहे त्रिशूळ। तर भावांनो, इतक्या गर्दीमध्ये काय आपल्याला दर्शन मिळत नाहीये, आपण कधीतरी नंतर एक व्हिडिओ काढूयात दर्शनाचा। तर भावांनो, हे आहे रथ आणि दरवर्षी आमच्या इथे रथ महोत्सव देखील राहतो। तर यावर्षी 18 फेब्रुवारीला रथ महोत्सव आहे, बघू शकता हे रथ आहे। या रथाला भावांनो माणसं स्वतः फिरवतात, देवाच्या इकडून असं यांना 4-5 चक्र मारतात भावांनो। तर भावांनो, नागनाथचे मंदिर एक हिमाडपंथी मंदिर आहे, जे पूर्ण दगडाने बनवलेले आहे भावांनो। तुम्हाला दाखवतो दगड देखील, हे बघू शकता भावांनो, पूर्ण मंदिर दगडाने बनवलेलं आहे। याच्यावरती शिल्पकला देखील करलेली आहे तयार, बघून घ्या किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या याच्यावरती काढलेल्या आहेत, त्या पण दगडावरती। तर भावांनो, माझ्या पाठीमागे आहे ही सासासुनाची विहीर, तुम्हाला ती देखील दाखवूया। तर भावांनो, ही आहे सासासुनाची विहीर, बघू शकता विहिरीमध्ये पाणी देखील आहे आणि ही विहीर देखील दगडानेच बनवलेली आहे, बघून घ्या। तर भावांनो, मी आलेलो आहे मंदिराच्या बाहेर आणि आता तुम्हाला दाखवणार आहे प्रसादाचे दुकानं। हे बघू शकता भावांनो, हे आहेत प्रसादाचे दुकानं, हे अशी इथपर्यंत प्रसादाचे दुकान आहेत बघा। हे बघा भावांनो, हे आहे हळदी कुंकाचं दुकान, इथं भस्म देखील आहे। इथं देखील बघू शकता भावांनो, हे आहे हळदी कुंकाचं दुकान, बघा हे इथं भस्म आहे। हे काय मामा? अष्टगंध आहे, हे अष्टगंध आहेत भावांनो, हे पण अष्टगंध बघा भावांनो। हे बघू शकता, हे आहे हाताला बांधण्याच्या दोऱ्याचे दुकान। त्याच नंतर इथे बारीक बारीक देवाच्या मूर्त्या देखील आहेत, फार सुंदर बघा। हे आहेत पंत्या दिवे लावायच्या। तर भावांनो, ही आहे गंध गोळी, बघू शकता, आणि ही आहे रुद्राक्षाची माळा, नाही रुद्राक्ष आहेत भावांनो। हे बघू शकता भावांनो, हे आहेत तुळशीच्या माळा आणि ही बघा
ही आहे रुद्राक्ष माळा. त्याच्यानंतर हे बघा, हे आहे भस्म. तिकडे जानवे, काय गळ्यातले जानवे जानवे. तर भावांनो इकडे आहे तर गळ्यातले जानवे बघा. 6 प्रकारचे गंध आहेत भावांनो, बघून शकता तुम्ही, बघून घ्या. 6 प्रकारचे गंध आहेत इथं. तर हे आहे भावांनो तिरका आकाश पाळणा आणि हे आहे आकाश पाळणा, बघू शकता. हे आहे जम्पिंग. याच्यामध्ये एक छोटा मुलगा एन्जॉय करत आहे, आनंद साजरा करत आहे. हे बघू शकता. इकडं पण जम्पिंगच आहे, उड्या मारायचं. ही आहे भावांनो ट्रेन, बघू शकता. सध्या आकाश पाळणा ते देखील बंद आहे, हे देखील बंद आहे, ही ट्रेन देखील बंदच आहे. तर भावांनो संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी आणखीन सुद्धा मंदिरातच आहे. तर भावांनो आता एक पालखी देखील येणार आहे आणि त्याच नंतर भावांनो 7 वाजता ड्रोन शो देखील होणार आहे. तर चला तुम्हाला ते देखील दाखवूयात, व्हिडिओ कंटिन्यू करा. पब्लिक बघू शकता भावांनो, आणखीन सुद्धा इथेच आहे आणि बघू शकता लाइटिंग लावलेली आहे मंदिरावरती, फार अशी सुंदर दिसत आहे. इकडे देखील या मंदिरांवरती लाइटिंग लावलेली आहे. तर भावांनो हे बघू शकता, ही एक हॉटेल आहे. इथं गुलाबजामुन केलेले आहेत, हे बघू शकता. इथं साबुदाण्याचे वडे केले आहेत, भजे केलेले आहेत भावांनो, हे आलू चिप्स केलेले आहेत, हे बघू शकता. असे हॉटेल आहे. तर भावांनो ड्रोन शो देखील होणार आहे अवकाशामध्ये 3 किलोमीटर वरी अंतरावरती भावांनो, आणि अख्खा औंढा देखील बघू शकते भावांनो. इतका खास ड्रोन शो होणार आहे. कुठून बघा ते तुम्हाला आपल्याला बघायला भेटणार. तर शेवटी भावांनो आता सुरू झालेली आहे पालखी. तर हे पालखीतले सर्व मुलं आहेत आणि हे वाजवणार आहेत ढोल, त्यानंतर डमरू, त्यानंतर झांज वाजवणार आहेत. एकच नंबर आवाज येतो भावांनो, तुम्ही देखील ऐका. तर भावांनो वाजवायला सुरुवात झालेली आहे. आता वाजवत वाजवत मंदिरात जाणार, मंदिराला वेडे घालणार आणि भावांनो तुम्ही पालखीतला आवाज ऐकला असेल, फार असा सुंदर आवाज होता. तर आता आम्ही जाणार आहे नागनाथाच्या मंदिराकडती. हे पालखीतले सर्व मुलं माझे मित्रच आहेत भावांनो. तर भावांनो नागनाथाचं मंदिर इकडं आहे आणि आम्ही आता आलेलो आहे. आता मस्तपैकी पालखी निघणार आहे आणि तुम्ही जे वाढतो आवाज ऐकलेला होता ते आवाज परत एकदा ते वाजवत वाजवत मंदिरात जाणार आहे. शेवटी भावांनो आम्ही आलेलो आहे मंदिराच्या ग्राउंड वरती. हे बघू शकता इतकी सारी पब्लिक आहे भावांनो, आणि हे बघू शकता फार असं सुंदर मंदिर सजवलेलं आहे. हे बघा माझे मित्र हे आहेत आणि हे आता अख्ख्या मंदिराला वेढा घालणार आहेत. झांज, त्याच्यानंतर डमरू आणि ढोल वाजवत.
अशा प्रकारे दरवर्षी पालखी मंदिराच्या मैदानामध्ये फिरली जाते. तर भावांनो, तुम्हाला हा आवाज जर आवडला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. तर भावांनो, इकडे बघू शकता वारीला आणखीन सुद्धा पब्लिक लागलेलेच आहे. आणखीन देखील लोकांचे दर्शन झालेले नाहीये. पालखी पुढे गेलेली आहे आणि मी आता जाणार आहे पालखीकडे. भावांनो, रातरशाचं मंदिर असं दिसतंय, बघू शकता, फार असं सुंदर. परत एकदा करून दाखव की ब्लॉग भैया, ब्लॉगची स्टाईल परत एकदा करून दाखव. तर भावांनो, हे सगळे माझे मित्र आहेत. भावांनो, इकडून मंदिर खूपच सुंदर दिसत आहे. तुम्हाला देखील दाखवतो. बघा भावांनो, इकडून मंदिर किती सुंदर दिसत आहे.
आता देव मंदिराच्या बाहेर येणार आहे, तुम्हाला देखील दाखवूयात. हे बघू शकता भावांनो, हे बघा आता या पालखीमध्ये देव येणार आहे माझ्या मताने. तर माझे मित्र पुढे गेलेत, मी देखील जातो बरं का. बघा भावांनो, अवकाशामध्ये त्रिशूळ तयार झालेले आहे. किती सुंदर बघायला मिळत आहे भावांनो ड्रोन शो. सध्या मी पालखीच्या बाहेर आलेलो आहे. बघा भावांनो, किती सुंदर असा निसर्ग बघायला मिळत आहे. मॅजिक
जादू. भावांनो, शंकू तयार झाल्यासारखं वाटत आहे मला. त्या ड्रोननी किती सारी जागा व्यापलेली आहे बघा तुम्ही. भावांनो, लोकांचे रिॲक्शन बघा, सगळेजण ड्रोन करती बघत आहेत, बघून घ्या. भावांनो, हे माझ्या मतानं प्रवेशद्वार आहे. तर भावांनो, हे बघू शकता, तयार झालेली आहे महादेवाची पिंड. हे बघा भावांनो, भारताचं स्टिकर बनलेलं आहे. बघा भावांनो, आता तर खूपच सुंदर असं बघायला मिळत आहे ड्रोन शो. तर भावांनो, हे विना तयार झालेला आहे.
डमरू बघा भावांनो, डमरू. भावांनो ड्रोन जे आहेत तर आता खाली उतरत आहेत, बघू शकता तुम्ही. सगळे ड्रोन खाली उतरताना चांदण्या पडायल्यात असं वाटत आहे. तर त्या वेळेला भावांनो बघू शकता आकाश पाळणा असा दिसत आहे. भावांनो माझे मित्र देखील मला भेटलेले आहेत. हाय करा. तर भावांनो यांना भेटून मला खूप भारी वाटलं बरं का. तर भावांनो हे आहे पैलवान. तर एक कुमार महाराष्ट्र चॅम्पियन देखील झालेला आहे बरं का. तर भावांनो इतक्या पब्लिक मध्ये देखील मला माझे फॅन फॉलोअर्स भेटले आणि यांना भेटून मला फार फार आनंद झालेला आहे बरं का. हे बघू शकता इतके सारे माझे फॅन फॉलोअर्स आहेत. ते म्हणले आमच्यासोबत देखील एक व्हिडिओ काढ. तर भावांनो आजचा व्हिडिओ इथे स्किप करूयात. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो. भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. नमस्कार भावांनो.